मी आता वसई पूर्वेकडील वालीव भागामध्ये जी वरुण इंडस्ट्री आहे त्या इमारतीमध्ये आलो आहे आणि त्या वरुण इंडस्ट्रीच्या इमारतीमध्ये वसई विरार महानगरपालिकेने विलगीकरण कक्ष तयार केला आहे। मी आता ऑक्सिजन बेड जे आहेत या वालीवच्या विलगीकरण कक्षातले ऑक्सिजन बेड जे आहेत त्या ऑक्सिजन बेडच्या कक्षामध्ये आलेलो आहे आणि आपण बघू शकतो हे सेंट्रलाइज ऑक्सिजन सिस्टीम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर ज्याला ऑक्सिजनची गरज आहे हा पेशंट या ठिकाणी असेल ज्याला ऑक्सिजन लागेल आणि या ठिकाणाहून त्याला ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल। ऑक्सिजनचे जे सिलेंडर आहेत ते बाहेर ठेवण्यात आले आहेत आणि त्यातून सेंट्रलाइज ऑक्सिजनची यंत्रणा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। बऱ्याचशा कोरोना पेशंटना श्वास घेण्यासाठी अडचणी येतात आणि त्यावेळेला त्यांना तात्काळ ऑक्सिजन द्यावा लागतो, ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो आणि त्यासाठी हे ऑक्सिजन बेड खूप महत्त्वाचे आहेत। जे गोरगरीब लोक आहेत, गरीब पेशंट आहेत, त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये ते परवडू शकत नाही आणि त्यामुळे महानगरपालिकेकडनं हे जे 150 बेड राज्य सरकारकडनं करण्यात आलेत ते खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। मला सांगा असे पेशंट भरपूर आहेत का ज्यांना कोणतीच लक्षणं नाही आहेत पण त्यांचा रिपोर्ट कोरोनाचा पॉझिटिव्ह आहे, त्यांना इकडे आपण ठेवणार आहेत आणि सौम्य स्वरूपाची लक्षणं म्हणजे कुठल्या कुठल्या लक्षणं असलेल्या पेशंटना या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे? कुठली कुठली लक्षणं आहेत ती? ज्या पेशंटला फीवर म्हणजे ताप येतो, सर्दी, खोकला, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो अशा पेशंटलाही आपण इकडे ठेवणार आहोत। आणि अशी पेशंट ज्यांचं सॅच्युरेशन वगैरे ड्रॉप होते, ब्रिदिंग डिफिकल्टी म्हणजे श्वास घ्यायला खूप त्रास होतो अशासाठी आपण ऑक्सिजनची सुविधा इकडे केलेली आहे। हे 24 तास चालू राहणार ऑक्सिजनचं सुविधा? ऑक्सिजनची सुविधा 24 तास चालू राहणार आहे। सध्या आपल्याकडे 50 सिलेंडरची सोय केलेली आहे आणि सेंट्रलाइज ऑक्सिजनेशन सुरू केलेली आहे। पेशंटना बऱ्याचशा कोरोना पेशंटना ऑक्सिजन लागतो लगेच, ज्यांचं सॅच्युरेशन डाऊन होते, तर इथे 150 बेड आहेत, तर ती कशी यंत्रणा आहे? आपल्याकडे सेंट्रलाइज ऑक्सिजन आहे आणि प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय करून दिलेली आहे। तशा प्रकारे ज्यांना ऑक्सिजनची गरज लागेल, जसे की ब्रेथलेस पेशंट आहे ज्यांचं ऑक्सिजन खूप ड्रॉप होतं आहे, अशा पेशंटला आम्ही इकडे ऑक्सिजनसाठी सोय करून त्यांचं सॅच्युरेशन नॉर्मल करण्यासाठी स्वतः आयुक्त गंगाधरन डी आणि अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे स्वतः या संपूर्ण तयारीचा आढावा घेतात, तर सातत्याने या ठिकाणी व्हिजिट करत आहेत। हो, आमचे आयुक्त गंगाधरन डी सर आणि मनाले सर दररोज इकडे राऊंड घेऊन प्रत्येक गोष्टीची मॅनेजमेंट करून जात आहेत आणि आम्हाला वेळोवेळी वारंवार प्रत्येक गोष्टी मार्गदर्शन करत आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी 150 ऑक्सिजन बेड असणार आहेत। म्हणजे आपल्याला माहिती असेल कोरोना पेशंट ज्यांचं वय 50 किंवा 55च्या पुढे आहे आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचं त्यांना ऑक्सिजनची गरज लागते आणि या ऑक्सिजन बेडचा वसई विरारमध्ये तुटवडा आहे। ज्यावेळेला ऑक्सिजन शरीरातलं कमी होतं त्यावेळेला ऑक्सिजन बेडची आवश्यकता असते आणि ऑक्सिजन बेड नसल्यामुळे अनेक पेशंटना महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जात नाही आणि खाजगी रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेडसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जाते। या वालीवच्या ज्या ठिकाणी मी आत्ता आलो आहे या वालीवच्या विलगीकरण कक्षामध्ये 150 ऑक्सिजन बेड तयार करण्यात आलेले आहेत। आपण माझ्या मागे बघू शकतो आहे 10 वेगवेगळ्या रूममध्ये प्रत्येकी 15 ऑक्सिजन बेड असणार आहेत। मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, वसई। शास्त्रशास्त्राची प्रक्रिया रेग्युलर करते ते ऑक्सिजन थोडं प्रोव्हाइड करते। ऑक्सिजन आपल्याला प्रोव्हाइड करते पण व्हेंटिलेटरला कसं पेशंटला आर्टिफिशियल सब्स्टन्स देतो आपण, पण त्याची ती प्रक्रिया बंदच पडली आहे। याच्यामध्ये सुरू असते शास्त्रशास्त्र कमी जास्त होते त्याला आपण देतो। हवा पाण्याची हे केलं खर्च
आणि ते आज